सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नित्या माईंच्या कटआउटकडे बघत असते आणि ती एकटक त्याकडे बघतच राहते आणि त्यावेळी ती मनाशी विचार करत असते की या नेमक्या कोण आहेत, यांचा आणि माझा नेमका काय संबंध असेल, या मला एवढ्या जवळच्या का वाटत आहेत, यांच्याबद्दल मला एवढी माया का वाटत आहे. या तर शालिनीच्या सासूबाई आहेत, मग यांचा आणि माझा काय संबंध. आणि ती हा सगळा विचार करत असतानाच शालिनी त्या ठिकाणी येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते. त्यामुळे नित्या डचकते. तर शालिनी तिला विचारते की काय ग, काय झालं, ओळखतेस का तू यांना. आणि त्यावेळी नित्या काहीच उत्तर देत नाही. तर शालिनी तिला पुन्हा एकदा विचारते की तू यांच्या कटआउटकडे एवढ्या बारकाईने का बघत होती, ओळखतेस का तू यांना, कधी कुठे बघितलं आहे का. आणि त्यावर नित्या म्हणते हो. आणि ते ऐकून शालिनीला तर धक्काच बसतो. ती लगेच विचारते कुठे बघितलंय. तर नित्या सांगते हे काय आत्ताच इथे. आणि त्यामुळे शालिनी जास्त काही बोलत नाही. आणि मग त्यानंतर ती नित्याला विचारते की यांच्याकडे बघून तुला काही आठवतंय का. आणि त्यावेळी नित्या म्हणते की नाही. आणि मग ती त्या कटआउटकडे बघत म्हणते की या तुमच्या सासूबाई आहेत ना, खरंच खूप सुंदर दिसत आहेत. आणि नंतर ती म्हणते म्हणजे होत्या, घरंदाज वाटत आहेत. आणि मग ती त्यांचंच वर्णन करत राहते. तर शालिनी मनाशी म्हणत असते की ही 100% नित्याच आहे, ही गौरी असूच शकत नाही. कारण जर ही गौरी असती तर निदान आज तरी या माईंचा हा फोटो बघून ती चलबिचल झाली असती. मात्र नित्याला तर काहीच आठवत नाहीये. त्यामुळे कदाचित माझा अंदाज खोटा निघालाय. ही नित्या आहे, गौरी नाही. आज मी हिच्यासाठी आणि त्या आधिराजसाठी सापळा रचला होता आणि त्यात जर हे दोघे जण अडकले असते ना, तर मी यांना कधीच स्वर्गात पाठवलं असतं. मात्र माझ्या या सापळ्यात मीच अडकले नाही ना, असं मला आता वाटायला लागलंय. आणि मग ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच नित्या तिच्या खांद्यावर हात ठेवत काय झालं ते विचारते. त्यावर शालिनी म्हणते काही नाही, आज जे काही घडलं त्याचाच विचार करत होते. आणि मग त्यानंतर नित्या तिला म्हणते की ठीक आहे, मी झोपण्यासाठी जाते. आणि मग ती तिला गुड नाईट म्हणून तेथून निघून जाते. तर शालिनी माईंच्या कटआउटकडेच बघत असते. दुसरीकडे माई घरात असतात तर शेखर आणि लवली झाडावर चढलेले असतात. आणि त्या दोघांना रात्रीच्या वेळी असं झाडावर चढलेलं बघून माईंना आश्चर्य वाटतं. त्या स्वतःशीच म्हणत असतात की यांचं नेमकं काय चाललंय. आणि याच्या नादी लागून शेखररावसुद्धा वेडे झालेत की काय तेच मला कळत नाही. आणि मग जेव्हा ते दोघेजण आतमध्ये येतात तेव्हा माई त्यांना विचारते की काय करत होता तुम्ही नेमकं. आणि त्यावेळी लवली सांगतो की अगं माई, तुझ्याचसाठी आम्ही त्या झाडावर चढलो होतो. त्यावर माई विचारतात म्हणजे. आणि त्यावर लवली माईंना सांगतो की आम्ही झाडावर CCTV कॅमेरे लावले आहेत तुझ्या सुरक्षिततेसाठी. आणि ते ऐकून माईंना आश्चर्य वाटतं. त्या विचारतात माझ्यासाठी आणि कॅमेरे. त्यावर शेखरराव म्हणतात हो माई, कारण आता आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, रात्र वैऱ्याची आहे. तर लवलीसुद्धा म्हणत असतो की माई, आज तू जे धाडस केलं आहे ना, त्यामुळे तुझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर शेखररावसुद्धा माईंना सांगत असतात की आज तुम्ही जे काही केलंय त्यामुळे ती शालिनी आता तुमच्या मागे लागणार. तुम्हाला काही होऊ नये म्हणूनच आम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी ते कॅमेरे लावून घेतलेत. म्हणजे जर इथपर्यंत कोणी आलं तर आपल्याला आधीच कळेल. त्यावर माई म्हणतात पण मी आज जे काही केलं ना ते विचार करून केलं. आणि त्यामुळे लवली आणि शेखर विचारतात म्हणजे. तर माई सांगतात की मी आज मुद्दामच त्या शालिनीच्या समोर गेले. कारण आता तिने मला प्रत्यक्ष बघितलं आहे म्हटल्यावर ती माझ्याच मागे लागणार हे मला माहीत होतं. आणि एकदा का ती माझ्या मागे लागली की ती जयदीप गौरी म्हणजेच नित्या आणि अधिराजकडे जास्त लक्ष देणार नाही. आणि आपल्याला तेवढाच वेळ मिळेल त्यांना त्यांच्या आधीच्या जन्माची आठवण करून देण्यासाठी. आणि माईंचं ते बोलणं शेखर आणि लवलीला सुद्धा पटतं. मात्र त्यांना माईंची देखील काळजी वाटत असते. पण माई म्हणतात की माझ्या म्हातारीचं काय आहे, पण माझ्या नित्याला आणि अधिराजला काही होता कामा नये. मात्र शेखर सांगतात की माई काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सुद्धा काहीच होऊ देणार नाही. मात्र त्यावेळी लवली म्हणतो की माई आता खरंच काळजी घ्यावी लागेल. कारण आता ती शालिनी शिर्के पाटील तुला शोधण्यासाठी त्या अधिराजलाच पाठवणार आणि तो काही तुला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यामुळे माई आणि शेखरदाजी काळजीत पडतात. दुसरीकडे शालिनी एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला सतत कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेला प्रकार आठवत असतो. तिने रागाच्या भरात रूममधील सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून दिलेल्या असतात आणि ती सतत माईंचा आणि जयदीप गौरीचाच विचार करत असते.
आणि मग त्याच वेळी सोमनाथ त्या ठिकाणी येतो आणि शालिनीच्या रूमची अवस्था बघून तर त्याला धक्काच बसतो. तिने सगळ्या रूममधील वस्तू इकडे तिकडे फेकून दिलेल्या असतात आणि मग तो शालिनीला विचारतो की मॅडम काय झालं. तर शालिनी रागातच त्याच्याकडे बघत विचारते की कुठे काय झालं आहे आणि ती दारू प्यायला सुरुवात करते. आणि मग ती रागातच सोमनाथला विचारते की कुठे आहे ती म्हातारी. त्यावर सोमनाथ खाली मान घालून सांगतो की आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र आम्हाला ती कुठेही सापडली नाही. आणि त्यामुळे शालिनी खूप चिडते. ती सोमनाथला धमकी देत सांगते की काही झालं तरी त्या म्हातारीला माझ्यासमोर घेऊन यायचं, ती जिथे कुठे असेल तेथून तिला शोधायचं. त्यावर सोमनाथ म्हणतो पण मॅडम आम्ही सगळीकडे तिचा शोध घेतला, ती कुठेही सापडली नाही. आणि मला तर असं वाटते की जे काही घडलं ना ते कोणीतरी मुद्दाम घडवून आणलं होतं. म्हणजे बघा ना, जेव्हा ती म्हातारी स्टेजवर आली तेव्हाच नेमकी लाईट गेली. मग त्याचवेळी लाईट कशी काय गेली की कोणी ती घालवली, कारण जेव्हा मी स्विच ऑन करायला गेलो तेव्हा मेन स्विचच ऑफ होता. मग तो कोणी बंद केला होता की तो आपोआप झाला होता काय माहीत. आणि हे सगळं काही ऐकून शालिनीसुद्धा विचारात पडते, पण ती सोमनाथला सांगते की काही झालं तरी त्या म्हातारीला माझ्यासमोर घेऊन यायचं. आणि मग सोमनाथ तेथून निघून जातो. तर शालिनी माईंच्या कटआउटकडेच रागात बघत असते आणि मग त्यानंतर ती तिच्या कपाटामधून एक मोठा सुरा बाहेर काढते आणि माईंच्या त्या कटआउटवर जोरजोरात वार करायला सुरुवात करते आणि शेवटी ती शांत होते. तर दुसरीकडे नित्या तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि ती आज घडलेल्या सगळ्याच गोष्टींचा विचार करत असते. ती मनाशी म्हणत असते की गौरी, जयदीप, शालिनी शिर्के पाटील, त्यांच्या सासूबाई, राजावाडीची जत्रा या सगळ्याचा माझ्याशी काही ना काही संबंध आहे, पण तो नेमका कसा आहे तेच मला शोधून काढायचं आहे. आणि मग त्यानंतर तिने बोर्डवर जे काही लिहिलेलं असतं ते ती पुन्हा एकदा बघते आणि त्यावर तिने आमगाव, जोगतीन, होणारे भास, राजावाडीची जत्रा, पडका वाडा आणि अधिराजवर झालेला हल्ला असं सगळं लिहिलेलं असतं. आणि मग त्यानंतर ती आमगाववर पेन ठेवत म्हणते की मी सगळ्यात आधी जेव्हा आमगावमध्ये आले तेव्हा मला इथे जोगतीन भेटली. आणि मग जोगतीनेने तिला जे काही सांगितलेलं असतं ते सगळं तिला आठवतं. आणि मग त्यानंतर ती पुढे म्हणते की होणारे भास. आणि मग तिला देवीचा फोटो बघून जे काही भास होत असतात ते आठवतात आणि ती मनाशी म्हणते की हे भास फक्त मलाच का होत आहे तेच कळत नाही. आणि मग त्यानंतर ती राजावाडीच्या जत्रेवर येते. ती म्हणत असते की त्या जत्रेमध्ये मला कोणीही सांगितलेलं नसताना मी स्वतःहून देवीची पूजा केली. आणि मग तिला त्यावेळी घडलेले प्रसंग देखील सगळे आठवतात. आणि मग ती पडक्या वाड्याजवळ येते आणि म्हणते की योगायोगाने मी आणि अधिराज त्या पडक्या वाड्यामध्ये गेलो. आणि मग त्यानंतर तिला शिर्के पाटलांच्या वाड्यात गेल्यावर तिला जे काही भास झालेले असतात, जे काही आवाज ऐकू आलेले असतात ते सुद्धा आठवतात. आणि मग ती त्या सगळ्याचा विचार करत अधिराजवर झालेला हल्ला यावर जाते. आणि मग ती विचार करते की अधिराजवर नेमका कोणी हल्ला केला असेल आणि कशासाठी. या सगळ्याचा एकमेकांशी नक्कीच काही ना काही संबंध आहेत, या मिसिंग लिंक आहेत आणि आता यांचा मला शोध लावायलाच हवा. मला एक जरी कडी सापडली तर हे सगळं कोडं उलगडेल. आणि मग त्यानंतर ती त्या बोर्डच्या मधोमध शालिनीचं नाव लिहिते आणि म्हणते या सगळ्यामध्ये शालिनी हे नाव ऑड आहे, मात्र माहीत नाही का या सगळ्याचा या सगळ्या गोष्टींशी काही ना काही संबंध आहे, याची मला पूर्ण खात्री वाटते. आणि मग ती शालिनीचा आणि तिच्या सासूबाईंचा या सगळ्याशी नेमका काय संबंध असेल याचाच विचार करत असते. मात्र त्यानंतर तिला असं वाटतं की आपण सगळ्यात आधी अधिराजवर कोणी हल्ला केला होता आणि कशासाठी ते शोधून काढायला हवं. आणि मग ती विचार करत असते की अधिराजला मारून कोणाचं काय भलं होणार आहे. आणि मग तिला असाही प्रश्न पडतो की अधिराजला काही वाटत असलं ना तरी त्या शालिनी शिर्के पाटीलने त्याची पैसे देऊन मदत का केली हे मला शोधून काढायलाच हवं. यामागे नक्कीच तिचा काहीतरी वेगळा डाव आहे. आणि मग त्यानंतर ती लगेच अधिराजकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे अधिराज घराच्या बाहेर झोपलेला असतो आणि तितक्यात नित्या त्या ठिकाणी येते आणि तिला असं अचानक समोर बघून अधिराज खूप घाबरतो. मात्र त्याला असं वाटत असतं की हा फक्त आपल्याला झालेला भास आहे. तो म्हणत असतो की नित्या मॅडम, तुम्ही रोज माझ्या स्वप्नात येता ते काही कमी नाही आहे का, आता इथे कशाला आलाय. आणि ते ऐकून नित्या लाजून त्याला विचारते की मी खरंच रोज तुझ्या स्वप्नात येते का. त्यावर अधिराज म्हणतो की हो, पण आता त्याचा काही
संबंध नाही आहे, तुम्ही इथे का आलाय ते मला सांगा. त्यावेळी नित्या म्हणत असते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, पण अधिराज काही ऐकूनच घेत नाही. तो तिथे असणारी काठी उचलतो आणि नित्याला म्हणतो की जर तुम्ही इथून गेला नाहीत ना तर मी ही काठी तुमच्या डोक्यात मारेल. तर नित्यासुद्धा म्हणते ठीक आहे मार. मात्र अधिराज काही तिला काठीने मारत नाही, उलट ती काठी त्याच्याच पायाला लागते. त्यामुळे नित्या घाबरते आणि ती पटकन अधिराज जवळ जाते. आणि जेव्हा ती अधिराजला हात लावते तेव्हा त्याला समजतं की हा फक्त भास नाही आहे, तर नित्या मॅडम खरंच इथे आल्या आहेत. त्यामुळे तो खूप चिडतो आणि तो तिला तेथून ताबडतोब जायला सांगतो. मात्र नित्या म्हणत असते की अधिराज, मला जे काही भास होत आहेत त्यांच्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण तू माझं का ऐकून घेत नाही आहे. आणि मग ती अधिराजला असंही सांगते की तुला ती शालिनी शिर्के पाटील कितीही चांगली वाटत असली ना तरी ती बाई खूप वेगळी आहे. तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मात्र अधिराज काही नित्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि तिला तेथून जायला सांगतो. त्यामुळे तिचा नाईलाज होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनी पेपर वाचत बसलेली असते. तितक्यात सोमनाथ त्या ठिकाणी येत तिला सांगतो की अधिराज इकडेच येत आहे, तुम्ही नाटक सुरू करा. आणि मग शालिनी लगेच रडायला सुरुवात करते. त्याचवेळी अधिराज त्या ठिकाणी येतो. तो सोमनाथला विचारतो की काय झालं मालकीनबाईंना. आणि त्यावर सोमनाथही नाटक करत म्हणतो की बघ ना अधिराज, कधीपासून मालकीनबाई फक्त रडत आहेत, आता तूच विचार काय झालं त्यांना. आणि मग अधिराज जेव्हा शालिनीला विचारतो तेव्हा शालिनी सांगते की काल अचानक जेव्हा त्या आजी स्टेजवर आल्या ना तेव्हा मला असं वाटलं की माझ्या सासूबाईच परत आल्या. आणि मग ती अधिराजला असं सांगते की माझ्या सासूबाईंचा अपघात झाला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता, पण काल मला असं वाटलं की कदाचित त्या जिवंत असतील. आणि मग त्या अधिराजला विचारतात की जर माझ्या सासूबाई जिवंत असतील आणि त्या याच गावात असतील तर तू त्यांना शोधायला मदत करशील का. त्यावर अधिराज म्हणतो पण आपल्याकडे त्यांचा खूप वर्षांपूर्वीचा फोटो आहे ना, मग आता तर त्या खूप वेगळ्या दिसत असतील, आपण त्यांना कसं शोधून काढणार आहोत. आणि ते ऐकून शालिनी त्याला ब्लॅकमेल करत म्हणते की ठीक आहे जाऊ दे, मला तर असं वाटत होतं की तू माझ्यासाठी काही करशील, पण काही हरकत नाही. आणि मग त्यामुळे अधिराज तिचं ते काम करायला तयार होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शालिनी माई हरवल्या आहेत असे पॅम्पलेट छापते आणि अधिराजकडे ते वाटायला देते. अधिराज सगळ्या गावभर ते पॅम्पलेट वाटतो आणि ज्यावेळी विमल ते बघते त्यावेळी ती अधिराजला सांगते की यावर ज्या बाई आहेत त्या लवलीकडे ज्या माई राहतात ना, अगदी त्यांच्यात सारख्या दिसत आहेत. आणि मग अधिराज लगेच ही गोष्ट शालिनीला कॉल करून सांगतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.